ओके, ठीक आहे बाळांनो, काल आपण लास्ट लेक्चरला एक्सरसाइज 1.1 सुरू केली होती. त्यातला क्वेश्चन नंबर 1A झाला होता आणि 1B मधले 5 एक्झाम्पल झाले होते, बरोबर आहे. उरलेले 5 मी तुम्हाला होमवर्कला सांगितले होते, सोडवले असतील, नसतील सोडवले तर सोडवायचे, आणि सोडवले असतील तर चेक करायचे आन्सर बरोबर येतात. ओके, एक्झाम्पल नंबर 6, 120 डिग्री. ओके, सर्वात पहिले काय करणार, सर्वात पहिले सोल्युशन तुम्हाला ऍक्सिस ड्रॉ करून घ्यावा लागतील. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस. ओके, त्यानंतर कुठेतरी इथे ओरिजिन असेल. ओके, तुम्हाला अँगल काढायचा आहे स्टँडर्ड पोझिशन मध्ये, म्हणजे काय, व्हर्टेक्स इज ॲट ओरिजिन, बरोबर आहे. अँगलचा व्हर्टेक्स असणार ओरिजिन वरती, आणि अँगलची इनिशियल आर्क ही असणार पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर. इनिशियल आर्क, अडचण काही. ओके, आता आपण रोटेशन घेऊ. हा नंबर 360 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिलं रोटेशन तर पूर्ण वाचणार. किती झाला अँगल हे लक्षात घ्या. इथं आपण स्टार्ट केला, स्टार्टला अँगल होता 0, नंतर एक रोटेशनला अँगल आला, सेकंड रोटेशनला अँगल होईल 720, म्हणजे 720 अजूनही मोठा नंबर आहे. मग कंप्लीट सेकंड रोटेशन पण पूर्ण वाचणार. 720 नंतर तिसरं रोटेशन जर दिलं तर 1080, कारण की एक रोटेशन 360 आहे ना. ओके, म्हणजे तिसरं रोटेशन सुद्धा कंप्लीट घ्यावं लागणार आहे आपल्याला. ओके, पण आता याच्या पुढे फक्त किती, इथपर्यंत 3 रोटेशन झाले ना. 3 रोटेशन म्हणजे अँगल किती झाला, 1080, बरोबर आहे. आता पुढे उरले किती, सबट्रॅक्शन करून पहा ना बाजूला. 120 डिग्री मायनस 1080, आन्सर येईल 40 डिग्री, बरोबर ना. म्हणजे इथून पुढे तुम्हाला घ्यायचा किती, तर इथून पुढे तुम्हाला घ्यायचा 40 डिग्री. आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे मी रोटेशन अँटी क्लॉकवाईज घेतले, म्हणजे हा अँगल आहे 120 डिग्री, आर्म बी. ओके, हा आता नीट बघा. हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे सेकंड क्वाड्रंट, हा आहे थर्ड क्वाड्रंट, आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. मग आता बघा, मला सांगा, हा क्वाड्रंट, हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय, फर्स्ट क्वाड्रंट. मग इथे मिळणार देअरफॉर द अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. अडचण बोला बरं. ज्यांनी कालचे एक्झाम्पल पाहिले असतील त्यांना हे समजलं असेल, बरोबर आहे. हे डोक्यात ठेवायचं, फक्त एक कम्प्लीट रोटेशन हे किती असतं, 360 डिग्रीचं. मग पहिलं रोटेशन घेतलं 360 डिग्री, दुसरं रोटेशन घेतलं 720 डिग्री, तिसरं रोटेशन घेतलं 1080 डिग्री, बरोबर आहे. आणि 1080 डिग्री म्हणजे 3 रोटेशन तर पूर्ण झाले आपले. आणि वरती जर आपण सबट्रॅक्शन करून पाहिलं फक्त 40 डिग्री उरला ना. मग इथून पुढे फक्त मी 40चा अँगल काढला आणि त्याला काय म्हटलं, टोटल 120 डिग्री. अडचण काही. ओके, नेक्स्ट त्या अडचण आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7, -80 डिग्री, -80 डिग्री.
आता बघा ते बाकी सगळं पहिले गेलं त्याच्यात सगळ्यात पहिले तुम्हाला अँगल इन स्टँडर्ड पोझिशन काढायचं आहे. मग जर अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये काढायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एक ऍक्सिस पाहिजे, नंतर वाय ऍक्सिस पाहिजे. हा वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस, इथे हा ओरिजिन. बरोबर आहे. ओके. आता बघा तुम्हाला काढायचा कोणता आहे, -80 डिग्री. कोणत्या पोझिशन मध्ये, स्टँडर्ड पोझिशन मध्ये. मग स्टँडर्ड पोझिशन मध्ये तुमचा व्हर्टेक्स कुठे असणार, ओरिजिनवर, आणि इनिशियल आर्म कुठे असणार, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. Vertex is at origin and initial arm lies on positive x axis. इथपर्यंत काय अडचण आहे, स्टार्टिंग आपण इथनच करणार. आता मला अँगलचं साईन पहा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह असतं तर रोटेशन कसे घेतले असते, अँटी क्लॉकवाईज. निगेटिव्ह आल्यामुळे रोटेशन कसे घ्यायचे, क्लॉकवाईज म्हणजे खाली. पण आता मला इथे लक्षात घ्या बरं का, मग मी इथनं रोटेशन स्टार्ट करणार आहे, हातच 0 डिग्री. बरोबर आहे. जर मी इकडनं खाली रोटेशन स्टार्ट केली खाली, तर इथे आल्यानंतर 90 डिग्री होईल. बरोबर आहे. पण -90 डिग्री ऍक्च्युली, हा -90. आपला अँगल त्याच्यामध्येच आहे. म्हणजे हा अँगल नक्कीच असा इथे कुठेतरी असणार. तुम्ही हा मोजून जरी काढला तरी काय फरक पडणार नाही. रोटेशन डाऊनवर्ड डायरेक्शनने, हा आहे -80 डिग्री. माझा क्वाड्रंटची नेमिंग 1, 2, 3 आणि 4. आणि बघा ना हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिसतं, फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर दिस अँगल लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. दिस अँगल लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. ओके बघा, अडचण बोला बरं. अरे अडचण, दोन्ही एक्झाम्पल समजले. हे काल आपले 5 एक्झाम्पल झाले होते. हे एक्झाम्पल नंबर 6 आणि 7 झाले, समजले प्रत्येकाला. ज्या म्हटलं होतं जर होमवर्कला जमले तर ट्राय करा. केले ट्राय, असं झाले होते आन्सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8, -330 डिग्री. आता ओके बाळांनो, क्लिअर कट दिसतंय की -330 डिग्री म्हणजे 360 पेक्षा पण मोठा नंबर नाहीये. म्हणजे एक रोटेशन सुद्धा पूर्ण बसणार नाही. पण निगेटिव्ह आल्यामुळे रोटेशन घ्यायचे कसे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. म्हणजे याच्यात घोळ नाही करायचा. तुम्हाला रोटेशन कसे घ्यायचे, क्लॉकवाईज. ओके, प्रत्येकाने स्टार्ट केला असेल, भरपूर जणांनी सोडवलेले एक्झाम्पल. ठीक आहे. हा तुमचा ओरिजिन म्हणजे आपल्या अँगलचा व्हर्टेक्स, इनिशियल आर्म ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बरोबर आहे. आता निगेटिव्ह आल्यामुळे रोटेशन कसे करणार मी, अँटी क्लॉकवाईज ऐवजी क्लॉकवाईज. मग पॉवर का क्लॉकवाईज रोटेशन घेतो. आता 2 मिनिटं मी मायनसचा विचार सोडून देतो, नंबरनुसार घेतो. तेव्हा किती झाले, 90. 360. पण आपला आन्सर 360 कमी आहे. कितीने कमी, 360 पेक्षा 30 ने कमी. बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर किती आहे, हा अँगल किती आला, -330 डिग्री. कारण काय, कंप्लीट 1 रोटेशन किती असतं इथं. आता मी लिहितो, हा इथनं आपण स्टार्ट केला, हा 0 होता.
इथे -90, इथे आल्यानंतर -180, इथे आल्यानंतर -270 आणि इथे गेल्यानंतर परत काय होणार आहे -360. मग 100% आपला आन्सर 330 ना, तो 360 पेक्षा लहान आहे पण 270 पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. ओके, अडचण बोला बरं. देअरफॉर अँगल लाईज इन 5th क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट का ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून फर्स्ट क्वाड्रंट. अडचण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9, 500 डिग्री मायनस. पण एक्झाम्पल नंबर 9 -500 डिग्री. -500 डिग्री. आता क्लिअर कट दिसतंय -500 आहे बरोबर आहे. -500 आहे म्हटल्यावरती एक रोटेशनचं 360च आहे, पण घ्यायचे कसे रोटेशन मायनसमुळे क्लॉकवाईज. म्हणजे हा इथे जर आला तर परत -360 डिग्री होईल. बरोबर आहे. आणखीन पुढे गेला तर -450 डिग्री आणि आणखीन पुढे गेला तर -540 डिग्री. बरोबर आहे ना. म्हणजे एक रोटेशन मी याला कम्प्लीट देऊन घेणार. हा किती झाला रे -360 डिग्री. बरोबर आहे. ओके, याच्या पुढे आणखीन मी इथपर्यंत आलो तर -450 डिग्री आणि जर इथपर्यंत पूर्ण गेलो तर -540 डिग्री. पण आपला आन्सर किती आहे, अँगल किती आहे 500, म्हणजे 40 कमी ना, मग मी इथे 40 डिग्री मागे घेणार. हा बी क्वाड्रंट नंबर 3. आणि ओके, इथे ॲरो गरजेचा आहे. खूप जण ॲरो करायचं विसरतात. ॲरो खूप गरजेचा आहे कारण की ॲरो डायरेक्शन दाखवतो. बरोबर आहे. ओके, म्हणजे आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल, थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल आहे. अडचण बोला बरं. अरे बाळांनो अडचण. ओके, नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 10. -820 डिग्री. -820 डिग्री. आता क्लिअर कट आहे, निगेटिव्ह आलेला आहे म्हटल्यावरती रोटेशन कुठे घ्यावं लागणार तुम्हाला. ओके, पण नीट पाहून घ्या रोटेशन किती वाजता तिथे. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुमचं एक रोटेशन कितीचं आहे 360चं. नंबर 360 पेक्षा मोठा आहे. नंतर दुसरं रोटेशनचा विचार करून घ्या. जर मी दुसरं रोटेशन पण दिलं ते अँगल किती होऊन जाईल -720 डिग्री. तरी सुद्धा अजून पण हा नंबर मोठा आहे. मग -720च्या पुढे आपण जर गेलो म्हणजे मी 2 रोटेशन कम्प्लीट देऊन घेतली. इथपर्यंत किती आला -720. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो पुढे गेलो. हे किती आणखी 90 डिग्री ऍड करायची म्हणजे किती झाला -810. बरोबर आहे. आणि याच्यापेक्षा फक्त किती एक्स्ट्रा आहे 10 म्हणजे थोडासा बारीक अँगल करावा लागेल. तुम्ही वाटलं हा वरचा जो अँगल उरला ना हा मोजून पण काढू शकता. हा आला बी म्हणजे हा किती आला इथे -820 डिग्री. देअरफॉर अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ओके, अडचण बोला बरं बाळांनो. अरे अडचण इथपर्यंत एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके, आता आपले कोणते कोणते एक्झाम्पल संपले
तर आपला क्वेश्चन नंबर 1 संपला, जिथे आपण को टर्मिनल क्वेश्चन नंबर 1A को टर्मिनल आहे किंवा नाही संपला. दुसरा मुद्दा, आता आपला अँगल निगेटिव्ह पॉझिटिव्ह दिले तर रोटेशन वाईज आपण ड्रॉ करू शकतोय. म्हणजे आता आपल्याला दोन गोष्टी ओळखतात. जर मी तुम्हाला 2 अँगलचं मेजरमेंट दिलं, तुम्ही को टर्मिनल आहे का नाही ओळखू शकताय क्वेश्चन 1A मध्ये, बरोबर आहे. क्वेश्चन 1B काय सांगतो, जर मी तुम्हाला अँगलचं मेजरमेंट दिलं तर तुम्हाला ते अँगल ड्रॉ करता येईल, बरोबर आहे. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? अरे इथपर्यंत काय अर्थ वाटते का? ओके, नेक्स्ट पॉइंट घ्या. आता मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकवतो. म्हणजे भरपूर टीचर काय करतात, सगळी थेरी शिकून घेतात आणि नंतर मग एक साईड मधले एक्झाम्पल बनवतात, बरोबर आहे. किंवा तुम्ही तसंच करत यापूर्वी, तसं नाही करत. एक पॉईंट घ्यायचा, त्या पॉईंट थेरी झाली, त्या पॉईंटचे एक्झाम्पल झाले, म्हणजे तो पॉईंट लगेच काय होतो, फिट होऊन जातो. आता या बेसिक पॉईंटवरचा उद्योग संपतो. आता आपल्याला दुसरा उद्योग पाहायचा आहे. खाली नेक्स्ट पॉईंट टाका. नेक्स्ट पॉइंट, मेजरमेंट ऑफ एंगल. मेजरमेंट ऑफ एंगल. आता मला सांगा, तुम्हाला अँगल मेजर करता येतो? अरे अँगल मेजर करता येतो कोणत्या सिस्टीम मध्ये? म्हणजे तुम्ही कशामध्ये अँगल मेजर करता? अँगलला युनिट काय येतं? डिग्री, बरोबर आहे. काही काही घाण लगेच डिग्री सेल्सियस, डिग्री बोलायला सेल्सियस चालत, सेल्सियस मध्ये टेम्परेचर नाही, अँगल आहे. तुम्ही डिग्री मेजरमेंट मध्ये अँगल मेजर करता, बरोबर आहे. मग मला सांगा बाळांनो, जगात खूप सारे मेजरमेंट. आपण सिंपल एक मेजरमेंट घेऊ, तुमचं मास. आपण मास कशामध्ये मेजर करतो रे? केजी, किलोग्रॅम, बरोबर आहे. हे जर तुम्ही थोडेसे बाहेर गेले तर ब्रिटिश वगैरेच्या भागामध्ये किंवा जर्मन वगैरेच्या भागामध्ये आजही वेट कशामध्ये मेजर करता, मास कशामध्ये मेजर करता? पाऊंड. पण पाऊंड हे इंटरनॅशनल युनिट आहे का? अरे आहे का? नाही. मग बाळांनो काय होतं की प्रत्येक मेजरमेंट, प्रत्येक मेजरेबल क्वांटिटीला सेपरेट सेपरेट युनिट्स असतात, बरोबर आहे. मग आता आपण अँगलसाठी स्टँडर्ड युनिट कोणतं वापरतो? डिग्री, जे आपल्याला प्रोटेक्टर यूज करून काढता येतं, बरोबर आहे. पण हे जरी स्टँडर्ड युनिट असलं तरी आता तुम्ही ते मॅथ शिकणार. यापूर्वी तुम्ही ते मॅथ शिकले 10वी पर्यंत, तो कोणता होता? बेसिक अल्जेब्रा, बेसिक जॉमेट्री, बरोबर आहे. आता आपल्याला शिकायचं आहे तो आहे मॉडर्न मॅथमॅटिक्स. कोणतं मॅथमॅटिक्स? मॉडर्न मॅथमॅटिक्स. पण मॉडर्न मॅथमॅटिक्स साठी एक बेस आहे जो एन्शियंट मॅथमॅटिक्सचा केला जातो आपल्याकडे. आता एन्शियंट मॅथमॅटिक्स म्हणजे काय? तर मॅथचं डेव्हलपमेंट हे गरजेनुसार होत गेलेलं आहे, बरोबर ना. जशी गरज पडली तशी डेव्हलपमेंट होत गेली, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस फक्त नंबर काहीतरी घ्यायचं होतं तर ऍडिशन सबट्रॅक्शनची गरज पडायला लागली. क्वांटिटी वाढायला लागल्या, मल्टिप्लिकेशनची गरज पडायला लागली, बरोबर आहे. खूप साऱ्या क्वांटिटीवर आपल्या एखाद्या युनिटचं कॅल्क्युलेशन करायचं, डिव्हिजनची गरज पडायला लागली, बरोबर आहे. असं करत करत आपण वेगवेगळे ऑपरेशन, वेगवेगळ्या क्वांटिटीज डिफाईन करत गेलो मॅथमध्ये. पण याच प्रकारे बाळांनो अँगल ज्यावेळेस स्टडी झाले त्या अँगलच्या पुढे वेगवेगळ्या क्वालिटीज, वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी झाल्या. अँगलवर खूप काही डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी अँगलवर डिपेंडन्स सांगतो. ज्यावेळेस तुम्ही रॉकेट उडवता ना, कसं उडवतात ते? आपल्या जमिनीला तुम्ही परपेंडिक्युलर ठेवता का थोडंसं इन्क्लाइन करता? थोडंसं इन्क्लाइन करतो आपण बाटलीमध्ये टाकून. जर नाही केला इन्क्लाइन, इथे अँगल नाही दिला आणि सरळ ठेवला तर काय होत? रॉकेट सरळ असं वर जात. ते काय करतं मग? थोडंसं लागलं होतं, पुढे तरी घरात घुसतं, खाली जमिनीवर फुटतं, बरोबर आहे. म्हणजे अँगलचा इम्पॉर्टन्स आहे. इथे अँगल दिल्यामुळे काय होतं? याच प्रकारे आपल्या रोडवर एक जाणवतं बा. आपण जेव्हा रोडवर गाडी चालवत असतो तेव्हा गाडी चालवताना रोडचं सरफेस जर स्ट्रेट रोड असेल तर रोड स्ट्रेट दिला असतो, म्हणजे मी हायवे बद्दल बोलतो. पण तेच जर आपल्याला टर्न दिला तर टर्न जेव्हा आपण आपला सुद्धा हात वर करतो, टर्नचा जी आउटर एज आहे
रोडची जी बाहेरची एज आहे ती थोडीशी वर केलेली असते आणि आतली एज खाली घातलेली असते. थोडाफार स्लोप तिरका दिसतं फार असता, म्हणजे सरळ येतो ना तिरका होऊन परत सरळ होऊन जातो. हे का दिलं असतं? इथे एक अँगल केलेला आहे, बरोबर आहे. जर हा अँगल नसता केला तर काय झाला असतं? गाडी वळवायला त्रास झाला असता, स्पीड जर जास्त असती आणि जर सरळ रोड असला तर गाडी सरळ बाहेर फेकून दिलं. याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात होतं, फिजिक्समध्ये पुढच्या वर्षी स्टडी करणार आहे. मग आता हे जे काही उद्योग आहे म्हणजे अँगल खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. भरपूर मोशनचे अँगलला रिलेट असतात. मग त्यामुळे ज्या वेळेस मोशनचा स्टडी व्हायला लागला होता, बेसिक मॅथमॅटिक्स डेव्हलप व्हायला लागलं, त्यावेळेस ते आपल्या भागात किंवा आज ज्याला आपण मॉडर्न मॅथमॅटिक्स जिथं डेव्हलप झालं म्हणतो, पुढे ब्रिटन वगैरे कॅलिफोर्निया वगैरे ती मॅथ डेव्हलप होऊ राहिले असं म्हणतो. पण जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे, जे बेसिक मेजरमेंट आहे ते झाले ग्रीक, रोम, ऐकले ना कुठेतरी रोमन साम्राज्य, ग्रीक साम्राज्य ऐकलं असतं, ग्रीक एम्पायर, रोमन एम्पायर, त्या भागामध्ये डेव्हलपमेंट झाली. पायथागोरस वगैरे तुम्ही पाहिले असते, ते तिकडसारखे दिसतात, दाढे वाढेल, ते केस कुरळे कुरळे, बरोबर आहे ना. त्याने तिकडच्या मूर्त्या नायांचे फोटो जर चित्र पाहिले सारखेच वाटतात आपल्याला. मग हे सगळं वर्किंग तिकडे झालं. मग जसं आपण आपल्या इकडे काही बेसिक सिस्टीम वापरतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज सुद्धा आपल्या इथे आपल्या घरात जर जुने म्हातारे माणसं असतील तर ते गहू बाजरी कशाने मोजतात? आठव्याने मोजतात, पायलीने मोजतात, बरोबर ना. मग आपल्या इकडची जी सिस्टीम आहे, आपण आज 1 किलोग्राम प्रत्येक काटा आहे का? ओके, तराजू काटाने मोजून नाही, पण आठवा मात्र खूप जणांच्या घरामध्ये असतो. म्हणजे काय होतं बाळांनो, तर ज्या भागात जी डेव्हलपमेंट झाली तर ती डेव्हलपमेंट करताना लोक तेच युनिट यूज करणार, बरोबर ना. मग ग्रीक किंवा रोम साम्राज्यामध्ये तिकडे काय करत होते, मॅथ्स वरती डेव्हलपमेंट चालू होती. मग ते अँगल मेजरमेंट करायला डिग्री वापरत नव्हते, ते वापरायचे रेडियन सिस्टीम. कोणती सिस्टीम? रेडियन सिस्टीम. आपल्याला डिग्री मधलं सगळं येतं, पण आता आपला मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये जे वापरायचं आहे ना, मॉडर्न मॅथमॅटिक्सचा सगळ्यात मोठा उद्योग तिकडे झालेला आहे. जर तुम्ही तुमची ट्रिग्नॉमेट्री म्हणतात ना, साइन कॉस टॅन, हे साइन कॉस टॅन सेक कोसेक हे जे आहे ना, हे सगळे सगळे तिकडे डेव्हलप झाले. आणि नंतर मग इकडे उचलले, इकडे जाणं आणखी वाढवलं. पण याचं बेसिस तुम्हाला कुठे सापडतं? तिकडे. मग तिकडे जे अँगल यूज केले होते ते कशामध्ये होते? रेडियन मध्ये. पण आपल्याला शिकवलं काय आजपर्यंत? डिग्री. आता जर आपल्याला ते बेसिक मॅथमॅटिक्स यूज करायचंय मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये, तर आपला अँगल कशामध्ये जमला पाहिजे? रेडियन. डिग्री मध्ये जमून उपयोग नाही. आता आपल्याला डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन जमले पाहिजे. म्हणजे आता त्या बेसिकचा आणि आपल्या मॅथ्सचा काय करता येईल? कुठेतरी मिक्सिंग करता येईल. नाही तर मिक्सिंग जमल का? नाही. मग आता आपल्याला सिस्टीम्स ऑफ, खाली घ्या, सिस्टीम्स ऑफ अँगल मेजरमेंट, सिस्टीम्स ऑफ अँगल मेजरमेंट. सिस्टीम्स ऑफ अँगल मेजरमेंट, सिस्टीम्स ऑफ अँगल मेजरमेंट. आता अँगल मेजरमेंटच्या बेसिक 3 सिस्टीम. किती? 3. तुम्हाला स्टडीला 2 आहे. मग आजचा होमवर्क तुमचा असा असणार, तिसरी सिस्टीम कोणती आहे ही शोधणे. म्हणजे मी थोडसा बुकच्या पुढचा तुम्हाला अभ्यास सांगत असतो. तुमच्या बुकमध्ये किती सिस्टीम दिलेल्या आहे? 2. पण बेसिकली सिस्टीम्स किती आहे अँगल मेजर करण्याच्या? 3. आता मी जो अँगल बोलतो तो प्लेन अँगल बोलतो. अँगल 2 टाईपचा आहे. एक असतो प्लेन अँगल जो पेजवर ड्रॉ होतो, आणि दुसरा असतो सॉलिड अँगल जो स्पेस मध्ये तयार होतो. मग आपण कोणत्या अँगल बद्दल बोलतोय? प्लेन अँगल बद्दल. सॉलिड अँगल बद्दल बोलत नाही. प्लेन अँगल मेजर करण्याच्या किती सिस्टीम? 3. त्याला बुक मध्ये किती दिल्यात? 2. मग तुमचं काम काय आज? नेट यूज करा, बुक्स यूज करा, काय यूज करायचं यूज करा. आणि तिसरी सिस्टीम कोणती हे उद्या मला सांगायचं, बरोबर आहे? ठीक आहे. मग आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अँगल मेजरमेंट करण्याच्या किती सिस्टीम ते स्टडीला आपल्याला 2. जनरली या 2 जास्त यूज होतात, म्हणून आपण या 2 स्टडी करतो. तिसरी जी आहे ती जास्त यूज होतच नाही, खूप कमी वेळेस यूज होते आणि ती आपल्याला नाही पण करायची. त्यामुळे आपण 2 सिस्टीम पाहतो. पहिली सिस्टीम जिला तुम्ही कॉमनली काय म्हणतात? डिग्री सिस्टीम.
बरोबर आहे. ही आपल्याला येते. मी तुम्हाला डिग्रीमध्ये कोणताही अँगल सांगितला तुम्हाला ड्रॉ करता येतो. तुम्हाला अँगल समजतो किती येतो. बरोबर आहे. याची दुसरी सिस्टीम आहे रेडियन सिस्टीम. डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम. बरोबर आहे. हे झाले आमचे कॉमन नेम. आता तुम्ही सायन्सला आले, आता तुम्हाला भरपूर ठिकाणी सापडेल कॉमन नेम अँड बेसिक नेम किंवा जनरल नेम डायरेक्ट. तसं आपलं बा घरचं टोपण नाव शाळेतलं नाव वेगळं असतं काय काही. याचप्रमाणे हे कॉमन नेम हे डायरेक्ट नाव कळतं. डिग्री सिस्टीम याच्यामध्ये अँगल कशामध्ये मेजर करणार? डिग्रीमध्ये. रेडियन सिस्टीम मध्ये अँगल कशामध्ये मेजर करणार? रेडियन मध्ये. पण डिग्री सिस्टीमला ते म्हणतात, त्या नावांशी आपलं काय एवढं घेणं नाहीये आपण तरी लिहिणार आहे. याला म्हणतात सेक्साडेसिमल सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण? सेक्साडेसिमल सिस्टीम. आणि दुसरी रेडियन सिस्टीम तिला म्हणतात सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम. सेक्साडेसिमल अँड सर्क्युलर सिस्टीम. बरोबर आहे. आता इथपर्यंत फक्त चार्ट बनवून घ्यायचे. सिस्टीम्स ऑफ अँगल मेजरमेंट किती आहे? 2 आपल्यासाठी. एक डिग्री, दुसरी रेडियन. डिग्रीला आपण काय म्हणतो? सेक्साडेसिमल. अँड रेडियनला काय म्हणतो? सर्क्युलर. बरोबर आहे. ओके. हे त्यांचे बेसिक नाव आहे. नाव काय घ्यायचं नाहीये. आपण जनरली यूज कोणते करतो? डिग्री अँड रेडियन सिस्टीम. ज्यादा लवकर डोक्यात. डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम. झाले का बाळांनो? झालं? ओके. आता मी तुम्हाला या 2 सिस्टीम मधला जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे तुम्हाला प्रत्येक जण फॉर्म्युले शिकवते. मी तुम्हाला फॉर्म्युला नाही शिकवणार. मी तुम्हाला कन्व्हर्जन फॅक्टर. म्हणजे 2 फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा एक कन्व्हर्जन फॅक्टर डोक्यात ठेवणं खूप सोपं जातं. आता कन्व्हर्जन फॅक्टर मी तुम्हाला कसं तयार करून दाखवतो बा. वी कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. आपलं काय घ्यायचंय? स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय रे? असं सर्कल त्याचा सेंटर जो आहे ना तो ओरिजिन वर आहे. सर्कलचा सेंटर कुठे? ओरिजिन वर आहे. आणि याची रेडियस आहे 1. हा सेंटर मी ओरिजिन वर घेतला आणि याची रेडियस किती आहे? 1. आता 1 म्हणजे काय? जर तुम्ही युनिट सेंटीमीटर मध्ये म्हणत असाल तर 1 सेंटीमीटर. तुमचं मेजरमेंट सिस्टीम जर मीटर असेल तर 1 मीटर. म्हणजे 1 युनिट जे तुमचं युनिट असेल त्या युनिट मध्ये 1. आता फक्त मला एक सांगायचं, इथे जो अँगल तयार झाला हा अँगल डिग्री मध्ये किती असते? 360 डिग्री. बरोबर आहे? बरोबर आहे. हा. आता तुम्ही 10thला एक रूल शिकता. 10thला तुमचा एक चॅप्टर होता जो तुमच्या सिलेबसच्या कट झाला शेवटचा जॉमेट्रिक. तिथे असं असतं की तुम्ही जर एखादं सर्कल घेतलं, सपोज दिस इज सर्कल, आणि हा तुमचा म्हणजे त्याला सर्कलचे कट केला. इथे कट केल्यानंतर ही जी काही डायग्राम तयार झाली, ही डायग्राम जी आहे ही काय? फक्त एवढे. हे सोडून हे काय एवढे? हिला आर्क म्हणतात. हिला काय म्हणतात? आर्क. मग या आर्कचं मेजरमेंट किती? त्याला 2 मेजरमेंट असतात. एक असतं लेंथ मेजरमेंट, जे लेंथ मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो,
आणि याचं मेजरमेंट आपण दुसरं घेतो किती माहिती का, या आर्कचं मेजरमेंट असतं जेवढा आता करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल असेल ना इथे ते मेजरमेंट. म्हणजे याला दोन मेजरमेंट आहे, एक आर्क मेजरमेंट आणि दुसरा अँगल मेजरमेंट, लेंथ मेजरमेंट आणि अँगल मेजरमेंट. बरोबर आहे. मग लेंथ ही तुम्हाला कशामध्ये भेटणार, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. बरोबर आहे. पण अँगल तुम्हाला इथे कशात भेटतो, डिग्रीमध्ये. मग पहा बरं का, आता इथे कम्प्लीट रोटेशन घेतलं मी, मला सांगा म्हणजे काय सेंट्रल अँगल किती तयार झाला, 360 डिग्री. पण याची लेंथ किती, कम्प्लीट लेंथ. तुम्हाला पेरिमीटर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहित असतो. व्हॉट इज पेरिमीटर ऑफ सर्कल, पेरिमीटर ऑफ सर्कल 2πr. बरोबर आहे, 2πr. पण आपण रेडियस किती घेतली वाढण्याची, 1. म्हणजे मला पेरिमीटर किती भेटेल, 2π. कारण की आर ची व्हॅल्यू किती आहे, 1. आर किती इथे, 1. म्हणजे हा भेटला मला पेरिमीटर. हे पण पेरिमीटर म्हणजे एक प्रकारची आर्कच आहे ना, जरी आपण तोडली. हे लक्षात घ्या, आर्क म्हणजे काय, समजा एखादी मुलीची बांगडी ती तोडल्यानंतर जो काही असा पार्ट तयार होतो ज्याला आपण आर्क म्हणतो. पण मग जर हा छोटा आर्क आहे तर पूर्ण सर्कल सुद्धा आर्कच होईल ना. बरोबर आहे. मग मी हे पूर्ण आर्क घेतलेली, इथं मला लेंथ भेटली किती, ही लेंथ आहे किती, 2π. बरोबर आहे. आणि ओके, डिग्रीमध्ये याचा सेंट्रल अँगल ज्याला मी थिटा म्हणतो, सेंट्रल अँगल किती आहे, 360 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा या आर्कचं डिग्री मेजरमेंट किती आहे, 360. आणि त्याच्यात तुम्हाला लेंथ मेजरमेंट किती भेटलंय, 2π. मग यांनी काय केलं, तर यांनी असं म्हटलं की डिग्री मेजरमेंट इज इक्वल टू, याला यांनी म्हटलं रेडियन मेजरमेंट, 2π रेडियन, 2π रेडियन. डिग्री मध्ये वरती आपण काय लिहितो, 0. रेडियन मध्ये काय लिहितो, c. बरोबर आहे. मग ही झालं याचं अँग्युलर. बरोबर. मग आता हा 2 इकडे मल्टिप्लाय बाळांनो, जर इकडे आला तर डिवाइड, आणि जर डिवाइड केला तर मला क्लिअर कट मल्टिप्लिकेटिव्ह म्हणजे तो जो कन्व्हर्जन फॅक्टर भेटला, 180 डिग्री इज इक्वल टू π रेडियन. 180 डिग्री इज इक्वल टू π रेडियन. तुम्हाला बाकीचं काही डोक्यात ठेवायचं नाही, किंवा तुम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये किंवा इतर पुढेही सांगतील 1 डिग्री इज इक्वल टू फॉर्म्युला कोणीही पाठ करायचा नाही, अगदी विसरून जायचं. मॅथ्स पाठ करायचं नाहीये, अंडरस्टँड करायचं फक्त. तुम्ही प्रॅक्टिस एवढी करा की काही वेळेस काय होतं, तुम्ही तुमचा मेंदू जोपर्यंत पाठ केलेलं उत्तर आठवून लिहिणार आहे तोपर्यंत हाताची एवढी प्रॅक्टिस झाली असते की हाताने ते आन्सर लिहून पण टाकलं. याला म्हणतात प्रॅक्टिस, रट्टा मारायचा नाही. म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर काय, डिग्री टू रेडियन कन्व्हर्जन फॅक्टर काय बाळांनो, 180 डिग्री इज इक्वल टू π रेडियन. आता बाळांनो ही डोक्यात घ्या, इथे खूप जणांचा गोळ होतो. हे बघा, नंबर सिस्टीम आणि दुसरी आहे अँगल सिस्टीम. नंबर्स मध्ये पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14 or 22/7. हे नंबर मध्ये, इथे मी पाय वरती कोणतंही साईन दिलेलं नाहीये, नो युनिट. जर पायला युनिट नसेल तर ते नंबर मध्ये जातो आणि त्यामुळे त्याची व्हॅल्यू किती येते, एवढी. पण जर तोच पाय जर मी अँगल मध्ये घेतला तर पाय रेडियन, याची व्हॅल्यू किती डिग्री आहे, 180 डिग्री. हा फरक लक्षात घ्यायचा. ज्या वेळेस पाय, आणि डोकं ठेवा, रेडियनचा सिम्बॉल लिहित नाही, तुम्हाला डिग्री सिम्बॉल लिहिणं कंपल्सरी असतं. म्हणजे मी जर असं लिहिलं अँगल, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 90. जर मी असं लिहिलं तर मॅथचा पेपर चेक करणारा टीचर याला किती मार्क्स देणार, 0.
आता हे डोक्यात घ्या, तुम्हाला 10वी पर्यंत मॅथला शिकवायचे टीचर होते, मे बी ते बीएससी फिजिक्स झाले होते, बीएससी केमिस्ट्री झाले होते, बीएससी बॉटनी होते किंवा बीएससी झुलॉजी होते, पण ते काय शिकवायचे? मॅथ. 10वीला चालतं. 11वी 12वीला तुम्हाला जो मॅथचा टीचर आहे किंवा जो माणूस तुमचे मॅथचे पेपर चेक करणार आहे तो कंपल्सरी एमएससी मॅथ असतो, म्हणजे तो काय दुसरा सब्जेक्टचा नसतो. आणि बाळांनो, ही खूप मोठी चूक. मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू 90. काय प्रॉब्लेम झाला रे? डिग्री. ज्यावेळेस आपण डिग्री मध्ये लिहितो ना त्यावेळेस डिग्री लिहिणं तुम्हाला कंपल्सरी. आता हे बरोबर आहे. फरक समजला काय? ओके. मग आता तसं म्हणजे डिग्री सिस्टीम मध्ये तुम्हाला डिग्री लिहिणं कंपल्सरी आहे. रॅडियन सिस्टीम मध्ये रॅडियन लिहिणं कंपल्सरी नाही. रॅडियन म्हणजे काय? तो वरती सी लिहितोय ना, त्याला मी रॅडियन रीड करतो. बरोबर आहे ना? हा लिहिणं गरजेचं नाही. म्हणजे जर मी समजा असं लिहिलं, मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू पाय, हे बरोबर आहे. आता का? तर रॅडियन लिहिलाच पाहिजे गरजेचं नसतं. बरोबर आहे. पण जर एखाद्या अँगलला तुम्ही युनिट दिलेलं नाही, याचा अर्थ हे कोणत्या सिस्टीम मध्ये असणार आहे? रॅडियन सिस्टीम मध्ये. म्हणजे रॅडियन सिस्टीम मध्ये युनिट लिहिणं गरजेचं नाहीये. जसं आपण एखादा नंबर लिहितो +1 लिहिला, मी तर प्लस लिहिला का? नाही. त्यावेळेस तिथं काय येतं? प्लस आहे आपण असं गृहीत धरतो ना. त्या प्रकारे जर मी एखाद्या अँगलला जर मेजरमेंट सिस्टीम मध्ये युनिट लिहिलं नाही तर ते युनिट कोणतं असणार आहे? आता रॅडियन. हे फिक्स डोक्यात घालून घ्यायचं. हे खूप बेसिक आहे. आयडिया समजली प्रत्येकाला? ओके. मग बाळांनो, आता आपल्याला भेटलं कन्व्हर्जन फॅक्टर. कन्व्हर्जन फॅक्टर. पण एक फॉल्ट आहे. फॉल्ट असा आहे, तुम्ही किती डिग्री मेजरमेंट करताय रे? तुम्ही प्रोटेक्टर लावून कमीत कमी किती डिग्री मेजरमेंट करू शकता? प्रोटेक्टर वरती 1 डिग्री. 1 डिग्री पेक्षा कमी मेजरमेंट करता येतं का? नाही. कशाची सहाय्याने बोलतोय मी? प्रोटेक्टर. आता प्रोटेक्टर हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा एलसी म्हणजे लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे सगळ्यात छोटं मेजरमेंट. प्रोटेक्टरचं सगळ्यात छोटं मेजरमेंट किती आहे? 1 डिग्री. बरोबर आहे. पण आपल्याकडे प्रोटेक्टर पेक्षाही वेगवेगळे डिव्हाइसेस असतात, इन्स्ट्रुमेंट असतात अँगल मोजण्याचे. त्याच्यामध्ये जर 1 डिग्री पेक्षा लहान अँगल असेल तर ते कसे मेजर करतात? त्याच्या नोट्स सांगतो तुम्हाला, पण नोट्स मध्ये आपण लिहिणार. नोट नंबर 1 डिग्री. 1 डिग्री हे लिहायचंय तुम्हाला. डायरेक्ट नोट नका सुरू करू. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. हा जो अपॉस्ट्रॉफ याला मी काय वाचणार आहे? 60 मिनिट. समजलं का? म्हटलं की असं लिहितो दॅट इज, नाही तर परत तुम्ही त्याला जर म्हणता दॅट इज. म्हणजे जो एक सिंगल डॅश दिलाय मी, सिंगल डॅश म्हणजे काय आहे? मिनिट. बरोबर आहे. आता मग 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट? 60 मिनिट. 1 डिग्री म्हणजे किती मिनिट असणार? 60 मिनिट. सेकंड नोट. 1 मिनिट. एक डॅश म्हणजे काय? मिनिट ना. मग 1 मिनिट याच्यापेक्षा लहान युनिट कोणता असणार? दॅट इज 60. म्हणजे एक डॅश दिल्यावर तिथे मिनिट होतं आणि डबल डॅश दिल्यानंतर काय होतं? तो सेकंड. मग 1 डिग्री 1 डिग्री पेक्षा लहान युनिट कोणतं असतं? मिनिट. आणि मिनिट पेक्षा लहान युनिट कोणतं आहे? सेकंड. बरोबर आहे. हा डिग्री सिस्टीमचा ड्रॉबॅक. डिग्री सिस्टीम मध्ये इथं घोळ होतो. तुम्हाला बारीक बारीक करायला गेलं का घोळ व्हायला? तर रॅडियन मध्ये नाही. रॅडियन मध्ये तुम्ही पाहायला डिवाइड करत असता, तुम्हाला अँगल भेटेल. इथपर्यंत काय अर्थ वाटते? ओके. हे सिस्टीमचं कन्व्हर्जन कसं केलं समजलंय? ओके. मग हे आहे असं नोटबुक मध्ये इथपर्यंत लिहायचं. सर्कल हाताने काढा, पेनने काढा. सर्कलचा आम्ही जरी वाटला तरी लोड नाही. तुम्हाला सर्कल हे लक्षात आलं पाहिजे बघ.
कारण ह्या नोट्स आहे. ओके झालंय. हा, आता सर्वात महत्वाचं यूज ऑफ कन्वर्जन फॅक्टर. यूज ऑफ कन्वर्जन फॅक्टर. आता मी तुम्हाला एक कन्वर्जन फॅक्टर शिकवलेला आहे. कोणता रे? डिग्री टू रॅडियन अँड रॅडियन टू डिग्री. कोणता आहे? 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. बरोबर आहे ना? मी तुम्हाला कन्वर्जन फॅक्टर शिकवला. तुम्हाला वर्गामध्ये फॉर्म्युला शिकवला. फॉर्म्युला दोन्हीतील पाठ करायला लावतो. मी तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायला लावणार नाही. आपलं काय करायचं आता? हा कन्वर्जन फॅक्टर घ्यायचा आहे. आता कन्वर्जन फॅक्टर यूज कसा करायचा? फॉर्म्युला आपण डायरेक्ट टाकतो, पण याचा यूज कसा करायचा पहा बरं का. जर मला फर्स्ट पॉइंट आहे, मला जायचं आहे डिग्री टू रॅडियन. मला कन्वर्जन कोणतं करायचंय? डिग्री टू रॅडियन करायचंय. तर मी कसं करणार पहा बरं का. माझ्या डोक्यात काय आहे? फक्त कन्वर्जन फॅक्टर आहे. काय कन्वर्जन फॅक्टर? 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. आता ते लिहून घ्यायची गरज आहे का? त्या सिम्बॉलला रॅडियन रीड करतात वगैरे. आता बोलतोय ना आपण, समजून जायचे. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. आता नीट लक्षात घ्या, मला डिग्री टू रॅडियन कन्वर्जन करायचं ना, म्हणजे मला 1 डिग्रीची व्हॅल्यू करायची. हा जो 180 डिग्री ना, मी हा असा स्प्लिट करू, युनिट बाजूला करू आणि नंबर बाजूला करू. मग मी असा केला तर 180 इंटू 1 डिग्री चालेल का? 180 इंटू 1 डिग्री म्हणजे युनिट आणि नंबर काय केला आपण? बाजूला. बरोबर आहे. आता हा 180 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेला तर डिवाइड, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रॅडियन? पाय अपॉन 180 रॅडियन. वर्गात तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायचा. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रॅडियन. आपण तो फॉर्म्युला पाठ करायचा नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही असा उद्योग करू शकता ना, शिरोळीचा उद्योग. तोंडी जमतोय. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. हा 180 डिग्री मल्टिप्लाय, 180 डिवाइडला गेला नंबर फक्त, इथे उरला 1 डिग्री इज इक्वल टू 180 पाय अपॉन 180. ओके, हे तुमचं पहिलं कन्वर्जन झालं, डिग्री टू रॅडियन. जर दुसरं कन्वर्जन, आता मला काय घ्यायचं आहे? रॅडियन टू, अरे वाह बोला, रॅडियन टू डिग्री. जर रॅडियन टू डिग्री यायचं असेल तर हाच फॅक्टर यूज करायचा आहे. कसा यूज करतो बघा फक्त. पाय रॅडियन इज इक्वल टू किती डिग्री आहे? तोच कन्वर्जन फॅक्टर आहे, उलटा लिहिला फक्त. आता मला हा सेपरेट करता येईल का? येईल ना. युनिट बाजूला करायचा, नंबर बाजूला करायचा. तो नंबर किती आहे? पाय इंटू 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. अडचण? आता हा पाय इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर देअरफॉर 1 रॅडियनची व्हॅल्यू किती आली? 180 डिग्री अपॉन 180 अपॉन पाय डिग्री. ओके, आता बोला मला, तर कन्वर्जन फॅक्टरचा यूज करणं अवघड आहे. 1 डिग्रीची व्हॅल्यू काढली आपण, 1 रॅडियनची व्हॅल्यू काढली, अडचण वाटते काही?
ओके ठीक आहे, इथपर्यंत लिहायचंय. ओके, यूज ऑफ कन्व्हर्जन फॅक्टर समजला कसं करायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पाहू आपण. पण मेन मुद्दा हा आहे तर तुम्हाला जेवढं काही मी सांगतोय हे खूप शॉर्ट मध्ये आणि डिटेल मध्ये लिहिताना आपण खूप शॉर्ट मध्ये लिहितोय, पण आपल्या अंडरस्टँडिंग मधलं आपण डिटेल करून घेतो. बरोबर आहे. ओके, बाकी थेरम्स विरम्स ती थेरी माहिती, मॅच थेरी कोणी वाचत नाही. मी सुद्धा मॅच थेरी वाचत नाही तर तुम्ही सुद्धा वाचणार नाही. तुम्ही डायरेक्ट काय बघतात, एक्झाम्पल. बरोबर आहे. मग ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेऊया. खाली घ्या. एक्सरसाइज 1.1, एक्सरसाइज 1.1, एक्सरसाइज 1.1. आता क्वेश्चन नंबर 1A आणि 1B झाला का रे आपला? अरे झाला का नाही झाला? मग आता क्वेश्चन नंबर 2 घ्या. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. Convert the following angles into radian system. Convert the following angles into radian. Convert the following angles into radian. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इनटू रॅडियन. म्हणजे दिलेला अँगल कोणत्या सिस्टीम मध्ये असणार, कोणत्यामध्ये, डिग्री मध्ये. तर कन्वर्जन कशामध्ये करून द्यायचं तुम्हाला, रॅडियन मध्ये. मग फर्स्ट एक्झाम्पल घ्या. फर्स्ट एक्झाम्पल आता याला IMP करून ठेवा. 2 मार्क साठी, MCQ साठी हे क्वेश्चन होऊ शकतात एक्झामला. ओके, याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, रॅडियन्स मध्ये. म्हणजे 85 डिग्री म्हणजे किती रॅडियन्स यात आपल्याला शोधायचंय. आयडिया भावाने नीट समजून घ्या. रायटिंग स्टॉप करा वाटतं, समजून घ्या. मी काय करतो बा, गिवन काय दिलंय तुम्हाला, 85 डिग्री विच इज इक्वल टू. मला याचं कन्वर्जन कशामध्ये आणून दाखवायचं आता, रॅडियन्स मध्ये. मी रॅडियन मध्ये आणण्यासाठी सिंपल उद्योग करतो. काय करतो बाबर का, इथे सर्व डिग्री बाजूला घ्यायचा आहे, जो गायब करायचा ना त्याला बाजूला घ्यायचं. सिंपल आहे. तुम्हाला जर आपल्याला किडनॅप करायचंय तर काय करावं लागेल, त्याला उचलायचं आणि गायब करायचं तुम्हाला. एवढ्या लोकांमधून गायब करतील का त्याला, आपल्याला हळूच बाजूला बोलवायचं आणि मग उचलायचं. बरोबर ना. सेम उद्योग इथे करायचं. काय करणार, 85 इंटू 1 डिग्री केला का डिग्री बाजूला. आता मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे रे, मला व्हॅल्यू पाहिजे 1 डिग्रीची इन रॅडियन. बरोबर आहे. ही व्हॅल्यू पाठ करायची नाही. मग पाठ नाही करायची मग काय करायचं, यापूर्वी तुम्ही रफ वर्क बनवायचे मागे, आता असं रफ वर्क करायचं. काय करायचं, डायरेक्टली आन्सर मध्ये असा बॉक्स काढून घ्यायचा, इकडे पण बॉक्स काढून घ्यायचा. त्याला खाली येऊन मी नाही केलं. बरोबर आहे. हे तुमचं रफ वर्क असणार प्रत्येक. म्हणजे एक्झाम्पलचं रफ वर्क कुठे करायचं, तिथेच करायचं. ओके, इथे बा मी म्हणतो वी हॅव काय 180 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन, पाय रेडियन. Therefore 180 into 1 degree is equal to how many radians, पाय रेडियन. बरोबर का, हे केलं ना आता आपण इथे खाली. ओके, तो सुद्धा करतोय. हा 180 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड.
म्हणजे मला सांगा 1 डिग्रीची व्हॅल्यू मला किती भेटली? π/180. आम्ही व्हॅल्यू पाठ नाही केली, व्हॅल्यू बनवली. मला सांगा पाठ करण्याचं बनवायला सोपी जाईल ना? म्हणजे तुम्ही स्किप जरी केली, डायरेक्ट 180 डिग्रीवर घेतला तरी काय फरक पडणार आहे का? ओके, नंतर आपण तेच करणार आहे. मग ही 1 डिग्रीची व्हॅल्यू इथे पुट करून द्यायची. म्हणजे काय होणार बाबा इथे? देअरफॉर 85 डिग्री इज इक्वल टू 85 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? π/180 रेडी. आता बाबांनो या नंबरचं डिव्हिजन होत असेल तर द्यायचं, नसल होत तर बळजबरी करायची नाही. माझे डिव्हिजन होते, 5 डिव्हिजन होईल पा. लास्ट नंबर 5 आहे, लास्ट नंबर 0 आहे, 5 डिव्हिजन होईल. 5 1 जा उरले 3, 5 7 जा 35, बरोबर का? ओके, 5 3 जा उरले 3, 5 6. परत डिव्हिजन होते का? नाही. म्हणजे मला आन्सर भेटलं 85 डिग्री इज इक्वल टू 17 π/36 रेडी. ओके, अडचण बोला बरं. 2 मार्क्स एक्झाम्पल. काय अवघड आहे? सिंपल आहे. असं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट करता येतील. ठीक आहे, मग एक्झाम्पल लिहा. आपण प्रत्येक एक्झाम्पलला ते रफ वर्क मध्ये बेसिक आयडिया करणार आहे, बरोबर आहे? म्हणजे ते काय होतं, प्रत्येक वेळेस केल्यामुळे ती आयडिया तुमची डोक्यात डायरेक्ट फिट होऊन जाते. म्हणजे फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा आपण आयडिया डोक्यात ठेवू, कारण की पाठ केल्यावर फॉर्म्युला एका वेळेस शिकू शकतो, पण बनवलेली आयडिया कधीच शिकत नाही. कारण की समोर तुम्ही बनवताय की तर बनवण्यामध्ये काय शिकणार? झालंय. सेकंड एक्झाम्पल घ्या मग. 250 डिग्री. सेकंड एक्झाम्पल 250 डिग्री. करा बरं सॉल्व. सेम उद्योग, जास्त गडबड नाही करायची. सोल्युशन गिवन काय दिलाय? 250 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियस. हे करायचंय आपलं, बरोबर ना? मग सर तरी डिग्री घालवायचा आहे, रेडियन आणायचा आहे, मग डिग्री बाजूला करून द्या. म्हणजे इथे काय करावं लागेल? 250 इंटू 1 डिग्री. त्यांना समजलं, थांबून बसणार नाही माझ्यासाठी. तुम्ही पुढे जायचं, माझ्या 2-3 स्टेप पुढे जायचं. बिंदू चुकलं चुकून जायचं, तिथल्याने काय फरक पडत नाही. ओके, वी हॅव 180 डिग्री इज इक्वल टू 1 इज इक्वल टू पाय रेडियन. म्हणजेच 180 इंटू 1 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. हा 180 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड. देअरफॉर मला 1 डिग्रीची व्हॅल्यू भेटली π/180 रेडियन. आता मला ही व्हॅल्यू जी भेटली मला, ही व्हॅल्यू मी इथे वरती पुट करणार आहे. म्हणजे मला इथे काय भेटेल? देअरफॉर 250 डिग्री इज इक्वल टू 250 इंटू π/180 रेडियन. बरोबर आहे? ओके, आता क्लिअर कट. 0 ला 0,
कॅन्सल. 25 आणि 18 डिग्री होते का? नाही होत. मग ठीक आहे, म्हणजे 250 डिग्री इज इक्वल टू 25 पाय अपॉन 18 रेडियन. सांगा बरं अडचण. आता बाबा मला तुमचं 2 मिनिटं फक्त एक बोलायचं आहे. मी गेली 2014 पासून 11वी 12वी शिकतो. पहिली व्याख्यान 2014 होती. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 म्हणजे 8 वर्ष झाले मी शिकवत. प्रत्येक वर्षी 11वीच्या 2 मॅच असतात, सकाळी संध्याकाळी. म्हणजे प्रत्येक वेळेस डबल धरलं तर 8 ने 16 आणि मी एकदा 11वी दिवस 17 वेळेस मी हेच एक्झाम्पल सोडवले. तरी सुद्धा बाबा प्रत्येक वेळेस मी बेसिक लिहितोय ना. काही जण आळशी असतात ते, सर आम्ही पहिला एक्झाम्पल लिहिलंय ना 1 डिग्री खाली कशाला लिहायची, तीच आम्ही पुट करतो. चालणार नाही. जर मी एवढ्या वेळेस लिहितोय तरी सुद्धा मी परत लिहितोय, तरी मला लिहावं असं वाटतंय. तुम्हाला तुमचं पहिली वेळ ना, तुम्ही कंपल्सरी लिहिलंच पाहिजे. या क्वेश्चन मध्ये 6 एक्झाम्पल आहे, पण हे 6 एक्झाम्पल होतोपर्यंत जर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल जर असं लिहित राहिले तर 6व्या एक्झाम्पल नंतर मला वाटतं नाही तुम्हाला घरी जाऊन उचकायची गरज पडेल. कारण की सगळं डोक्यात बघा तुमच्या, बरोबर आहे. मग त्यामुळे रिपिटेशन करायचं, पाठ करायचं नाही. समजून घ्या, बनवा. मला सांगा, पाठ केलेलं द्यायला तुम्हाला 1 मिनिट लागणार आहे आठवण, पण 1 मिनिटामध्ये फॉर्म्युला पण तयार करून होतं. मग पाठ करून 1 मिनिट दाखवायचं, डायरेक्ट फॉर्म्युला तयार करायचा. माझ्यामध्ये फॉर्म्युला तयार करणं सोपं राहील, कारण चूक होण्याची शक्यता कमी. बरोबर. आणि जे करतो ते आपण समोर करतो, काय आठवण वगैरे लिहितोय का, फक्त एवढं डोक्यात ठेवायचं तुम्हाला 180 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन. ओके. मग आता एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला मायनस एक्झाम्पल नंबर 3 मायनस 132 डिग्री. मला सांगा रे, तर मायनसचा अर्थ काय? रोटेशन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. बरोबर. त्याच्या डिग्रीमध्ये किंवा रेडियनमध्ये काय फरक पडणार आहे का? मग बाळांनो, हा मायनस बाजूलाच ठेवायचा लिहिताना याप्रमाणे. तिथे जर मायनस असता मायनस बाजूला ठेवला असता आपण, बरोबर आहे ना. त्या मायनसला हात लावायचा नाही, फक्त नंबर सिस्टीम प्रमाणे ठरवायचं आपलं हे याप्रमाणे. संपला विषय. जमले प्रत्येकाला? ओके. त्यानंतर पुढचे 3 एक्झाम्पल आहे. घरी जाऊन फक्त प्रयत्न करायचे. प्रयत्न करणं सोडवण्यात फरक. हा बरं का, मी प्रयत्नातला आणि सोडवण्यातला फरक सांगतो. मला पेन उचलायचं आहे, उचललं, हे डायरेक्ट सॉल्व्ह करणं. बरोबर ना. मला पेन उचलायचा फक्त प्रयत्न करायचा आहे. पेन उचलायचा हा प्रयत्न. समजलं का? प्रयत्न आणि करण्यामधला फरक. कार्याचा डायरेक्ट आपण करून टाकतो, खड्ड्यात केलं बाकीचं काय घेणं नाही. प्रयत्न करणं म्हणजे मला पेन उचलायचा आहे, खूप प्रयत्न करून राहिलो, उचल जातं का? आपला फक्त प्रयत्न करायचे. बरोबर ना. बरोबर. करायचं नाही काही. हे लक्षात घ्यावं. प्रयत्न करणं हा कोणताही शब्दच नाही. जसं डायरेक्ट केलं नाही तर नाही केलं. प्रयत्न हा शब्द कुठेही घ्यायचा नाही. आता हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं, पुढे 3 एक्झाम्पलला तुम्हाला जमताय का नाही हे पाहायचंय. प्रयत्न करायचा नाही, प्रयत्न करायचा म्हणजे बुक उचलून मला एक्झाम्पल सुटलं पाहिजे. सुटणार आहे का? हा, ट्राय करायला गेले तर डायरेक्ट करून पहा जमतंय की नाही जमतंय. बरोबर आहे. प्रयत्न करायचे नाही. आता कुठेच प्रयत्न करायचे, डायरेक्ट स्टडी करायला सुरुवात करायची. प्रयत्न वगैरे करायचे नाही. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे आणि पुढचे एक्झाम्पल पहा. जमले ठीक, नाही जमले तर मी उद्या सोडून द्यायला.